तर कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेच्या वतीनं पंचगंगा नदीच्या स्वच्छतेचं काम सुरू करण्यात आलंय। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या प्रदूषित नद्यांमध्ये देशातल्या पहिल्या 10 मध्ये नंबर आहे। त्यामुळे राज्य सरकारनं नद्यांचं प्रदूषण रोखण्यासाठी आता प्राधिकरण स्थापन करायला मंजुरी दिली आहे। राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेच्या धर्तीवर या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली। या प्राधिकरणाचे मुख्यमंत्री अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत। सध्या कोल्हापूरच्या राजाराम बंधारा या ठिकाणी शहरातील कचरा अडकून राहतो। यामुळे पालिकेकडून सध्या स्वच्छतेचं काम सुरू करण्यात आलंय। राज्यातल्या नद्यांचं संवर्धन करण्यासाठी नदी संवर्धन योजनेअंतर्गत राज्य सरकारनं प्राधिकरणाला मंजुरी दिलेली आहे आणि याच्या माध्यमातून राज्यभरातल्या नद्या आहेत त्या प्रदूषणमुक्त केल्या जाणार आहेत। मी सध्या कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या इथं आहे आणि पंचगंगा नदीची जर परिस्थिती आपण बघितली तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की पंचगंगा नदी कशा पद्धतीनं ही प्रदूषित झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर प्राधिकरणाला नुकतीच मंजुरी मिळाल्यानंतर या प्राधिकरणाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि एकूण महाराष्ट्रातील ज्या सगळ्या नद्या प्रदूषित झालेल्या आहेत त्यांच्या प्रदूषण मुक्तीसाठीचा कार्यक्रम आहे तो राज्य सरकारने आखलेला आहे। आता जर आपण बघितलं तर कोल्हापूर शहरातली सगळी जी घाण आहे, प्लास्टिक असतील, प्लास्टिकच्या बॉटल्स असतील, जे काही सगळी घाण आहे ती वेगवेगळ्या नाल्यांच्या माध्यमातून पंचगंगा नदीमध्ये मिसळते आणि ते या ठिकाणी राजाराम बंधाऱ्याच्या इथे येऊन आल्यानंतर हे पूर्णपणे जो घाण आहे ती साचली जाते। ते काढण्याचा प्रयत्न आहे तो आता या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो। इकडे जर आपण बघितलं तर